मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असं स्थान असलेल्या ठाण्यामध्ये तुम्हाला सातत्याने आंदोलन का करावं लागतंय? खरं तर या महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री पाहिले. या महाराष्ट्राने नारायण राणेंसारखे मुख्यमंत्री पाहिले, देवेंद्र फडणवीसांसारखा मुख्यमंत्री पाहिला की त्यांनी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर समृद्धी महामार्ग आणला. आज तुम्ही विदर्भात गेलात तर विदर्भाचे रस्ते पहा. तुम्ही विलासराव देशमुख होते त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रातले रस्ते बघा. आमच्या ठाण्याला पण एक मुख्यमंत्री भेटला, पण त्या ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एक रस्ता नाही दिला ठाण्याला. आज 11 वर्ष ते मंत्रिपद, विविध नगर विकास खातं असेल, उपमुख्यमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, अनेक पदं त्यांनी भोगली. पण जी डेव्हलपमेंट ठाण्याची व्हायची होती त्यातला डेव्हलपमेंटचा ड पण सुरू नाही झाला. तुम्ही जुनं ठाणं जे आमचं जसं आहे ना तसं जे ठाणे, ठाण्यात फक्त इमारती आल्या, 5-5 हजार लोकांच्या वस्त्या इमारतींना मंजुरी देण्यात आल्या, परंतु रस्ते जे आहेत मूळ रस्ते ते आमचे तसेच राहिले नाही. पुढचे 5 वर्ष काही नवीन रस्ते होताना दिसत आहेत. सो आम्हाला मुख्यमंत्री म्हणून जे ठाण्याला पाहिजे होतं त्यातली कुठलीच गोष्ट आम्हाला ठाण्याला आली नाही. आज ठाण्याला आणि ठाणे जिल्ह्याला नाही आली. तुम्ही ठाणा मनोहर वाडा जो मूळ रस्ता आहे तो जर झाला असता तर ही ट्रॅफिकचा विषयच नाही. त्या रस्त्याच्या परिस्थितीत जाऊन बघा, पावसाळ्यात बोटी चालवतात लोक तिथे. वसई भिवंडी रस्ता जाऊन बघा, तिथे लोक तिथल्या आजूबाजूच्या गावात रोज एक 8-10 दिवसांनी एका माणसाचा मृत्यू होतो. घोडबंदरवरनं वसईवरनं घोडबंदरवरनं येताना ठाण्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. भिवंडीवरनं ठाण्यात येताना ठाण्याची परिस्थिती वाईट आहे. शिळफाटा मार्गे तुम्ही मुंब्रा बायपासवरनं आलात तर ठाण्यात येताना तुमची परिस्थिती वाईट आहे. मुंबईवरनं आमची येताना तीच परिस्थिती आहे. सो एवढा तुंबलेला आमचा ठाणा आहे ना की चारही बाजूने आम्ही ट्रॅफिकमध्ये आहोत. एक माणूस एकदा गाडी घेऊन निघाला ना तर 2-2.5 तास तो ट्रॅफिकमध्ये थांबतो. म्हणजे हिथून मी जर विमानात बसलो, एअरपोर्टला गेलो आणि विमानात बसलो तर मी दुबईला पोहोचीन, डोंबिवलीला नाही पोहोचणार. अरे मला फोन करून एकाने सांगितलं, भाई माझा मुलगा दुबईत उतरला पण मी डोंबिवलीला नाही पोहोचलो, मी शिळफाट्यालाच होतो. अशी परिस्थिती जर ठाणे नाही, एक शहराला एक प्लॅनिंग लागतो. आमच्या शहराला तो प्लॅनिंगच नाहीये. जे प्लॅनिंग व्हायला होतं, ज्यावेळेला तुम्ही मुख्यमंत्री झालात त्यावेळेला तुमच्या हातात पूर्ण प्रशासन होतं. MMRDA सारखी एक संघटना होती, बरोबर आहे. तुम्ही ताबडतोब ही सगळी कामं सुरू करायला पाहिजे होती. पण आज त्यांचं मुख्यमंत्री पद जाऊन उपमुख्यमंत्री होऊन 1 वर्ष झाली तरी कुठल्याही कामाला, आत्ता एक हायवे बनवायचं काम सुरू झालंय जे डायरेक्ट ठाण्याला बाहेर काढेल, पण त्याचाही तसा काही ठाण्याला आम्हाला फायदा नाहीये. कारण आमच्या ठाण्याचा ट्रॅफिकचं मूळ हे उपमुख्यमंत्र्यांनी समजूनच नाही घेतलंय. आमच्या माजिवडा जंक्शनला जी ट्रॅफिक येते ना ती शहर तुंबवत जाते. मग ती कॅडबरी कंपनी पण जॅम करून टाकते, तिकडनं खोपट जॅम करते. पुढे आलात तर किसन नगरला जायचा रस्ता जॅम होतो, इकडे नितीन कंपनीला जायचा रस्ता जॅम होतो. हे पाठी येत जातं आणि त्याने अख्खं ठाणं जॅम होतो. माजिवडा जंक्शन हा ट्रॅफिकचा मूळ पॉइंट आहे आणि तो जो ट्रॅफिक जोपर्यंत ती कोंडी आमची सुटत नाही ना तोपर्यंत आमच्या ठाण्याचं काही होणार नाही. तुम्हाला ट्रॅफिक युक्त ठाणे असंच दिसेल.